यावेळीच्या माध्यमाने आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र पोलीस पाटील पद भरतीविषयी संपूर्ण माहिती। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम काय असतो आणि तो अभ्यासक्रम तुम्हाला कुठून भेटणार आहे, सविस्तर माहिती यावेळीच्या माध्यमाने भेटणार आहे। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा असते 80 गुणांची आणि तोंडी परीक्षा असते 20 गुणांची आणि एकूण 100 गुणांवरती तुमचं मेरिट लागलेलं तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल। आता यामध्ये विषय कोणकोणते असतात आणि त्या विषयानुसार तुम्हाला अभ्यासक्रम कुठून भेटणार आहे तेही तुम्हाला सांगत आहे मित्रांनो। बघा, एक जाहिरात मी ओपन करतो तर ही आताची जाहिरात आहे, जसे की नाशिक, धुळे या जिल्ह्यांसाठी ऑलरेडी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। तर एका जिल्ह्याची जाहिरात मी ओपन केलेली आहे। इथं परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे मित्रांनो। पोलीस पाटील या पदाकरता 80 गुणांची लेखी परीक्षा असते आणि 20 गुणांची तोंडी परीक्षा असते आणि एकूण 100 गुणांवरती तुमचं मेरिट लागणार आहे। सर्वात पहिल्यांदा लेखी परीक्षा होत असते आणि यातील काही लेखी परीक्षेला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ते तोंडी परीक्षेसाठी बोलवले जातात मित्रांनो। आता यामध्ये बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे, हे जर विचार केला तर धुळे जिल्ह्याचं मी ओपन केलेलं आहे। यामध्ये सांगितलेलं आहे 80 गुणांपैकी किमान 36 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे। 36 गुण म्हणजे किती? 45% मित्रांनो। 100 पैकी 45% गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेसाठी म्हणजे तोंडी परीक्षा घेण्यासाठी बोलवलं जाईल आणि यामध्ये ज्यांना पण 45% च्या खाली मार्क्स असतील म्हणजे 36 गुणांच्या खाली मार्क्स असतील त्यांना तोंडी परीक्षा देता येणार नाहीये मित्रांनो। पुढे आपल्याला म्हटलेलं बघा, या लेखी परीक्षेमध्ये 80 गुण आपल्याला बघण्यासाठी भेटतील आणि यामध्ये आपल्याला प्रश्न म्हटलं तर वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील म्हणजे एमसीक्यू टाईप प्रश्न आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल। मी तुम्हाला एक पेपर ओपन करून दाखवतो बघा, या टाईपचे तुम्हाला प्रश्न बघण्यासाठी भेटून जातील। इथे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न दिलेला असतो आणि प्रश्नाचे काही पर्याय दिलेले असतात, योग्य पर्याय तुम्हाला सांगायचा असतो। ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील मित्रांनो। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जाणार यावरती तुम्हाला व्यवस्थित जाणून घ्यायचे। कोणकोणत्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील। त्यासाठी बघा आपण काही नोट्स काढल्यात विषयानुसार, परंतु सर्वात महत्त्वाचा विषय जाणून घेऊया। पहिला विषय इथे दिलेला आहे सामान्य ज्ञान, जीके दिलेला आहे मित्रांनो। त्यानंतर गणित दिलाय, ठीक आहे, मॅथ दिलाय इथं। त्यानंतर जर विचार केला पुढे पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, ठीक आहे, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, पाठांतर असणं गरजेचं आहे। त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिझनिंग दिलेलं आहे मित्रांनो। त्यानंतर स्थानिक परिसरातील जी चालू घडामोडीची माहिती ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे। म्हणजेच यामध्ये त्यांनी 5 विषय दिलेत, ठीक आहे, सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी आणि जीएस यामध्ये जर विचार केला तर चालू घडामोडी, ठीक आहे। म्हणजे एकूण 5 विषय दिलेत मित्रांनो। एवढं 5 पण म्हणता येणार नाही कारण सामान्य ज्ञान त्यानंतर स्थानिक जी परिसर आहे त्याची चालू घडामोडीची माहिती हे एकच झालं आणि यासोबत जर म्हटलं तर हे पण जीएस मध्येच येणार, जीके मध्येच येणार मित्रांनो। अधिकार व कर्तव्य तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि बाकी जर म्हटलं तर बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित हे पण एकच आपण विषय पकडून चालूया आणि महत्त्वाचं जर म्हटलं तर 2-3च विषय यामध्ये आणि या विषयांवरती तुम्हाला 80 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार मित्रांनो। आता हे सर्व तुम्हाला कुठून भेटणार अभ्यास करण्यासाठी ते देखील मी तुम्हाला सांगत आहे। तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित अभ्यासक्रम तर समजून आला। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य ज्ञान, ठीक आहे। आता सामान्य ज्ञानासाठी आपण बघा आपण अशा प्रकारचे काही सामान्य ज्ञानासाठी काही प्रॅक्टिस सेट बनवले, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल अशा प्रकारचे प्रॅक्टिस सेट बनवले मित्रांनो। प्रश्न आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे। यामध्ये जर विचार केला तर 111 पेजेस आहे मित्रांनो। सामान्य ज्ञानाचे एकूण 25 आपण अशा प्रकारचे प्रश्न संच बनवलेत आयएमपी, ठीक आहे। हे प्रश्न संच तुम्हाला कुठून भेटणार पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, ठीक आहे। पुढे जर विचार केला दुसरा विषय आपला कोणता आहे, सामान्य ज्ञान झाल्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता। आता गणित व बुद्धिमत्ता यासाठी आपण एक सेपरेट पीडीएफ बनवले बघा। गणित व बुद्धिमत्तासाठी जेवढे पण महत्त्वाचे आपल्याला वाटत होते ना तेवढे आपण टॉपिक नुसार इथं उदाहरणे घेतलेत आणि त्यांचं स्पष्टीकरणासोबत सर्वचे सर्व उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवलेत मित्रांनो, ठीक आहे। गणित बुद्धिमत्ता या दोनांचा इथं समावेश असणार आहे। जर म्हटलं तर 157 पेजेसचा यामध्ये समावेश असणार आहे मित्रांनो गणित बुद्धिमत्ता या पीडीएफ मध्ये, ठीक आहे। झालं गणित बुद्धिमत्ताचा इथं प्रश्न मिटला। पुढे जर विचार केला तर बघा पुढील विषय काय आहे आपल्याला पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य, ठीक आहे। पाटलाचे जे अधिकार आहे आणि कर्तव्य यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। आता हे तुम्हाला कुठून भेटणार त्यासाठी आपण एक पीडीएफ बनवलंय बघा, पाटलाचे अधिकार व कर्तव्य, ते ओपन करून दाखवतो बघा। हेच पीडीएफ आहे, यामध्ये सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रम दिलाय आणि त्यानंतर पाटलाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे, पोलीस पाटलाविषयी सविस्तर माहिती इथे दिलेली मित्रांनो। त्यानंतर जर विचार केला तर अशा प्रकारची सर्व माहिती आहे। त्यानंतर ऐतिहासिक जी पण पार्श्वभूमी आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो। त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपल्याला पोलीस पाटलाविषयी संपूर्ण माहिती इथं खाली बघण्यासाठी भेटून जाईल। त्यानंतर पात्रता इथं दिलेली आहे, त्यानंतर नेमणूक कोण करतं त्याविषयी माहिती आहे, त्यानंतर कार्यकाळ काय असतो, त्यानंतर पाटलाचा दर्जा, रजा कोण देतं, त्यानंतर वेतन किती असतं, त्यानंतर पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य जुन्या माहितीनुसार काय काय आहे, तर नवीन माहितीनुसार काय काय आहे, तिथं बघा पाटलाचे इथं कार्य काय आहे हे सुद्धा इथं दिलेलं आहे। म्हणजेच आपल्याला काम काय करावं लागतं ते सुद्धा दिले आणि हे नवीन नुसार आहे, ठीक आहे, न्यू पॅटर्न नुसार आहे आणि काही जुन्या पॅटर्न नुसार प्रश्न आले तर त्यासाठी आपण खाली जुन्या पॅटर्न नुसार इथं अधिकार आणि कर्तव्य दिलेले आहेत मित्रांनो। म्हणजेच अधिकार आणि कर्तव्य
याचंही आपण PDF बनवलंय मित्रांनो। जर म्हटलं तर या PDF मध्ये 18 पेजेसचा समावेश असणार आहे। तर यामध्ये सर्व अधिकार आणि कर्तव्य तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल, म्हणजे याही विषयाचा इथं ताण मिटला। त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्ताचं हे एकच PDF तयार केलेलं आहे। खाली जर म्हटलं तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वरती बुद्धिमत्तेचे प्रश्न बघण्यासाठी भेटतील आणि त्यानंतर गणिताचे सर्वचे सर्व टॉपिकनुसार प्रश्न तुम्हाला खाली बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो, ठीक आहे। तर त्यासाठी आपण हे एकच PDF बनवले बघा। खाली तुम्हाला गणित सुरू झालेलं बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो। काही उदाहरणं दिलेत टॉपिकनुसार, सर्व स्पष्टीकरणासोबत सोडून दिलेत मित्रांनो आणि सर्व टॉपिक कव्हर केलेत। या व्यतिरिक्त दुसऱ्या टॉपिकवरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जाऊ शकत नाही। जवळपास तुमचा 95% अभ्यासक्रम इथं पूर्ण होणार आहे मित्रांनो। गणित बुद्धिमत्ताचं जर म्हटलं तर मला वाटतं 99% अभ्यासक्रम यामध्ये दिलेला आहे मित्रांनो, ठीक आहे। सर्व काही इथं उपलब्ध करून दिलेलं आहे PDF फॉर्मॅट। तर बघा पुढे आपल्याला म्हटलेलं आहे स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी मित्रांनो। आता यावरती तुम्हाला आपण जर नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची संपूर्ण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर धुळेसाठी जर भरला तर धुळे जिल्ह्याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे। अशा प्रकारची जे स्थानिक परिसर आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला सविस्तर माहिती माहिती असणं गरजेचं आहे। सोबतच महाराष्ट्राची माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला इथं सांगितलेलं मित्रांनो। आता ही माहिती तुम्हाला कुठून भेटणार त्यासाठी आपण PDF बनवलंय। जसे की नाशिक जिल्ह्यासाठी जर विचार केला तर बघा नाशिक जिल्ह्यासाठी अशा प्रकारचा PDF बनवलाय। नाशिक जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती इथं जेवढं पण महत्त्वाचे आपल्याला वाटत होते सर्वचे सर्व पॉईंट्स इथं आपण ऍड केलेत। नाशिक जिल्ह्याबद्दल विशेष माहिती, त्यानंतर जर विचार केला नाशिक जिल्ह्यातील प्रमुख स्थळे त्यांच्याविषयी माहिती, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। परिसर नाशिक जिल्ह्याचा त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे जे पण वैशिष्ट्य आहेत तेही आपण ऍड केलेत। त्यानंतर जर विचार केला तर नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल काही महत्त्वाचे जेवढे पण प्रश्न उत्तर असतील ते आपण यामध्ये ऍड केलेत। आता प्रशासकीय विभागामध्ये जेवढे पण आपल्याला महत्त्वाचे पॉईंट्स वाटत होते ते सर्वचे सर्व यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे वन लाइनर स्वरूपात, जेणेकरून यावरती जास्तीत जास्त प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो। आपण अशा प्रकारचे नाशिक या जिल्ह्यासाठी आपण सर्व माहिती काढलेली आहे मित्रांनो। तर ही माहिती तुम्हाला त्यासोबत भेटणार आहे। सोबतच धुळे जिल्ह्याची आपण अशा प्रकारची माहिती काढलेली आहे तीही तुम्हाला दिली जाणार आहे मित्रांनो। इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी जर पोलीस पाटील पद भरती आली तर फक्त तुम्हाला जिल्ह्याचं नाव सांगायचं, बाकी एज इट इज अभ्यासक्रम सर्व सेम असणार आहे, सारखं असणार आहे। फक्त त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला अजून एक्स्ट्रा बघण्यासाठी भेटणार आहे। तर ती माहिती तुम्हाला सेपरेटली इथं उपलब्ध करून दिली जाणार आहे, ठीक आहे। तुम्हाला जिल्ह्याचं नाव सांगायचं। त्यानंतर जसं की जळगाव झालं, जळगाव जिल्ह्याची आपण माहिती काढलेली आहे तर ती सर्व तुम्हाला माहिती दिली जाणार आहे सेपरेटली PDF फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला या PDF मध्ये सर्व स्टडी मटेरियल दिलं जाणार आहे मित्रांनो। आणखी यासोबत म्हटलं तर तुम्हाला पोलीस पाटील ज्या मागील प्रश्नपत्रिका आहे आपल्याकडे 2 ते 3 प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यात मित्रांनो, ठीक आहे। अशा प्रकारच्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध झालेल्या या प्रश्नपत्रिकाही तुम्हाला दिल्या जाणार आहे मित्रांनो यासोबत। आता हे सर्व स्टडी मटेरियल आणि या सर्व नोट्स वगैरे आपण काढलेल्या आहेत, या तुम्हाला कशा भेटणार, यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे सर्वात पहिले सांगतो। गणित बुद्धिमत्ता सर्व टॉपिकचा अभ्यासक्रम तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। जवळपास 157 पेजेस तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो। सर्व सोल्युशन सोबत, सर्व उदाहरणं आणि सोल्युशन सोबत सर्व अभ्यासक्रम इथं आपण घेतले मित्रांनो। सोबत पुढे म्हटलं तर आपण GS साठी काही 25 महत्त्वाचे काही प्रश्नसंच बनवलेत, ठीक आहे। GK साठी 25 महत्त्वाचे प्रश्नसंच बनवलेत, ते प्रश्नसंच तुम्हाला भेटून जातील मित्रांनो। पुढे जर म्हटलं तर आपण जिल्ह्यानुसार जी पण माहिती काढलेली ती माहिती तुम्हाला भेटणार आहे। अशा प्रकारची IMP माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। जसं की नाशिक जिल्ह्याची दाखवली तुम्हाला, प्रत्येक जिल्ह्याची सेपरेट माहिती भेटणार आहे। तुम्ही ज्या पण जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याची तुम्हाला सेपरेट माहिती भेटणार आहे मित्रांनो। पुढे जर म्हटलं तर तुम्हाला यासोबत 2 ते 3 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी भेटणार आहे। मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं भेटणार आहे। सोबतच पुढे जर म्हटलं तर आपल्याला पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य हे सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती सोबत हे PDF तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो। हे PDF भेटल्यानंतर तुम्ही प्रिंट काढू शकता, झेरॉक्स काढू शकता, काही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारच्या आपण पोलीस पाटील या पदाच्या अनुषंगाने या नोट्स बनवल्यात। आता या नोट्स तुम्हाला कशा भेटणार त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देत आहे बघा। हे आपल्याला यामध्ये 5 या PDF भेटणार आहे मित्रांनो। या 5 PDF ची प्राइस आपण फक्त 199 रुपये ठेवलेली मित्रांनो, कारण यामध्ये सर्व काही तुम्हाला एकासोबत भेटणार आहे मित्रांनो। जेवढं पण आपला अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रम तुम्हाला मी सांगितला आणि त्यानुसार जे PDF आपण तयार केलेले आहे ते PDF आपल्याला टायपिंग स्वरूपात भेटणार आहे मित्रांनो। स्क्रीनवरती तुम्हाला दिसली असतील, डेमो तुम्हाला बघण्यासाठी भेटून गेला असेल। अशा प्रकारची सविस्तर माहिती या PDF मध्ये आपण गोळा करून इथं ऍड केलेली आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला एकासोबत अभ्यासक्रमासाठी सर्व स्टडी मटेरियल भेटून जाईल मित्रांनो, ठीक आहे। तर त्यासाठी आपण काही मागील प्रश्नपत्रिकाही गोळा केल्या तेही तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो। तर हे सर्व काही तुम्हाला फक्त 199 रुपयामध्ये मी उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो। हे 5 PDF तुम्हाला सेंड केले जातील मित्रांनो, ठीक आहे। तर हे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला काय करायचंय थोडक्यात माहिती सांगतो, ठीक आहे। तर बघा आपल्याला काय करायचंय, एक नंबर देत आहे मित्रांनो, बघा नंबर व्यवस्थित तुम्ही नोट करून घ्या बघा। 96 65 18 17 69, ठीक आहे। 96 65 18 17 69 या नंबरच्या आपल्याला या नंबरवरती फोन पे
नाही तर गुगल पे या माध्यमाने तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, या नंबरवरती तुम्हाला नंबर दिसत असेल 96 65 18 17 69 या नंबरवरती तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एका वेगळ्या मोबाईल नंबरवरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. नंबर देत आहे 91 39 64 31 99. ठीक आहे, कॉल SMS करत बसू नका, टाइम वेस्ट करू नका, कारण खूपच विद्यार्थ्यांचे कॉल येत असतात. बघा, आपल्याला नंबर दिसत असेल 91 39 64 31 99 या नंबरच्या व्हॉट्सअपवरती फक्त तुम्हाला काय पाठवायचं, स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये नोट्स लगेच व्हॉट्सअपवरती सर्वच्या सर्व सेंड केल्या जातील मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची प्रोसेस आपण ठेवलेली आहे. नंबर 1 देत आहे तुम्हाला पेमेंटसाठी 96 65 18 17 69 यावरती फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचं आणि स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवायचा या नंबरवरती 91 39 64 31 99. तर या नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे. बघा, अशा प्रकारची आपण प्रोसेस ठेवलेली आहे आणि सर्व नंबर हे दोन्ही नंबर आणि जी प्रोसेस आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याविषयी सविस्तर माहिती भेटून जाईल. तसं तुम्हाला हे दोन्ही नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. त्यावरती तुम्ही हे नंबर नोट करून घेऊ शकता आणि त्यावरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता मित्रांनो. अशा प्रकारचे आपण खूपच कमी किमतीमध्ये हे सर्व PDF उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. सोबत आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आपल्या चॅनलवरती लवकरच पोलीस पाटील प्रश्नपत्रिका सोल्युशन सोबत व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. जी बिल येते ती लाईक क्लिक करून घ्या. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यावरती आपण नक्कीच चर्चा करूया. ठीक आहे, तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.